खरं एकंदरीत मागच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणात बरेचसे फेरबदल झाले। पीएन साहेबांचे निधन झाल्यानंतर आम्हाला जी आपली जी माणसं वाटत होती, ज्यांच्यावरती पीएन साहेबांनी अपार निष्ठा ठेवली, त्या मंडळींना मागतं पीएन साहेबांच्या जाण्यानंतर साहेबांचा विसर पडला। पीएन साहेबांच्या घरी सहानुभूतीचे 2 शब्द बोलायला वेळ मिळाला नाही। खरं त्याच्या उलट दादा मला इथं आवर्जून सांगायचंय, माझ्या स्वर्गवासी आई गेल्या वर्षी पीएन साहेब गेले। या दोन्ही वेळेला पवार साहेब असतील आणि आपण घरी येऊन आमच्या परिवाराला धीर दिला, आमचं सांत्वन केलं। माझे आजोबा बोंद्रे दादांपासून, पवार साहेबांपासून, स्वर्गीय पीएन साहेबांपासून दादा आमचं आणि पवार घराण्याचं नातं राहिले आणि आजचा हा प्रवेश आम्हा तमाम कार्यकर्त्यांसाठी हे नातं अजून घट्ट करणार आहे। आज जरी इथं प्राथमिक स्वरूपात माझा प्रवेश इथं झाला असला तरी दादा ही बसलेली तमाम जनता आज बसून राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ते आहेत। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।